मॅडम, हे तुमचं तिकीट. तिकीट? हां. वीरू कुठे गेला? वीरू वीर घेतलंस तिकीट? चल. अरे काय चाललंय हे सगळं? मला सांग तरी. चल. अरे वीरू वीरू सगळं सांगतो. पहिले डोळे मीट. हा? अगं डोळे तरी मीट. आता ही काय आणखी? तुझं ना आज मला कायच कळना झालंय. अरे मला कळलं असं सांग काहीतरी. कळेल. ये तो बस ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हाँ? मजी? चल. अरे वीरू साजण 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 रे वीरू साजण 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 रे तू साजण साजण. तो का साहेब साठे विचारा त्याला चांगलं खर्चावून विचारा. ए साठे कुठं आहे माझी बायको? अरे मला काय मामा तुमचं तू बघ की. त्यासाठी ह्याच्या बायकोला कुठे लपवून ठेवलंय? त्याची बायको माघारी दे, आपण तुला दुसरी बायको आणू. अहो साहेब मला एक बायको आहे, पोरं आहे, तिथे लेकरं बाळ आहेत. अरे तुला बायको आहे तर मग याची बायको कशाला घेतली तू? तू बऱ्या बोला ना माझी बायको सांग कुठं आहे? तूच लपवली तिला. अहो साहेब ही सारखंच नाव घेतो ह्याला सांगा नाहीतर कांदा कापल्यासारखा कापून ह्याला टाकीन बघा. माझी बायको कुठं आहे सांग, नाही तर आता तुझा जीवच घेत साठे. माझी बायको सांग लवकर कुठं आहे? अरे तुझ्या नजरेचाच नालायकपणा दिसतोय. ए लखन सोड त्याला. अरे सोड की. तो साठी मागाच्या पासून आमच्या बरोबर होता. त्यांना पडेल तुझ्या बायकोला. मग गेले कुठं ते? एक मिनिट. आम्ही मागाशी जेव्हा इथं उभं होतो तेव्हा मागून कोणतरी गेलं होतं. म्हणजे नक्कीच ती ह्या असणार. आणि साठी बी आमच्या बरोबर होता. मग साठीचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. आता काय करू मी? कुणा संग गेली बया? अरे देवा, कुणा संग गेली? हे माझं वाटोळ गुंडगुळ केलं. माझ्या आयुष्याला काडी लावून गेली हे मा. ए लगन हे मग इथंच कुठेतरी गेली असेल, येईल माघारी. व बोंबलून मोठमोठ्यानं पिऊवरती झोपलेत. काय माहिती येते का कायमची जाते? कालवा करायचं नाही. आता तरी सांगशील का आणलंयस इथं? सांगतो. आधी तो बस. आता सांगणार आहेस का? सांगतो. पहिले शिट्टी वाजव. शिट्टी? हा. मला नाही शिट्टी वाजवता. अगं प्रयत्न तरी कर. अरे पण कशी? कर कर. हा.
अगं अशी नाही, ही अशी 2 बोटांनी अशी. अशी? अरे नाही नाही, मला नाही जमायची अशी. अगं तू प्रयत्न तरी कर. अरे मी कधी शिकलीच नाही. मी शिकवतो तुला. हा. हे बघ, ही अशी 2 बोटं घ्यायची. हा. हे बघ. हा, हे बघ. आणि अशी जीभ आहे ना दुमडायची अशी. असं. अगे तू काय जिभे गोळी ठेवतेस की काय? हे बघ, अशी बोट घेतली का नाही, ती जीभ अशी दुमडायची. कर. हा. जाऊ दे, नाही जमायची मला. तूच वाजव. आता जमल. तू करून तरी बघ. पिक्चर आणि ते बी इथं असं शेतात. वीरू, लय भारी आहे. वीरू, तू हे सगळं माझ्यासाठी केलं? हा मग आता माझ्या दोस्तांनी लय दिवस झाले पिक्चर बघितला नाही, मग त्याला पिक्चर दाखवणं काम आहे माझं. हा आता तुला मी थिएटर मध्ये नाही घेऊन जाऊ शकत ना, म्हणून म्हणलं थिएटर तरी येऊ शकतं ना. कसं आहे आपलं थिएटर? अरे एक नंबर, कडक आहे वीरू, एकदम वाढीव आहे. मला लय लयच आवडलं. पिऊ, मॅडम हा, मी तुमच्यासाठी पॉपकॉर्न घेऊन येतो. पॉपकॉर्न आणि ते बी इथं? होय, आणि ते बी अस्सल पॉपकॉर्न बरं का. आलोच मी. हा हा. ए, वीरू, अरे काय करतोस? अरे ये ना इकडं, बस ना बाजूला. अरे पिक्चर असं एकट्यानं बघायला मजा नाही येत. तू ये बरं इकडं, बस बाजूला, म्हणजे आणखी मजा येईल. वीरू, आलो आलो. ये पटकन. ठीक आहे, अस्सल पॉपकॉर्न. साजण साजण साजणा रे तू साजण 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 भारी आहे. रे तू साजण 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 साजण
हम्म. घे ना. किती वेळ लावणार इतका वाजतोय हा हा तुलाच म्हणते या हा हिला ओळखता का तुम्ही ही आली हा ओळखते की नाही नाही काय नाही. थोडीशी नका जाऊ अरे विरू काय झालं तुला? तू का रडतोस? इमोशनल सीन बघितलं ना की मला रडायला येतं. काय? मी तर जेव्हा जेव्हा माहेरची साडी बघितल्या का तेव्हा तेव्हा रडलोय. अरे विरू पोरासनी कोणाला सांगू नकोस नाहीतर ती बी हसतील माझ्या. अगं नको की हसूस. नाही हसत मी. किती इमोशनल आहेस तू. सीन बघून रडतोयस. येत रडायला ती करतातच तसं.
देवा तुला शोधू कुठ अन शोधू कुठ देवा तुला शोधू कुठ. भाऊ विरूला बघितलं का मग? नाही का काय झालं? अहो आजच्यापासून घरला आला नाही तो. मला लई काळजी वाटते त्याची. वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्याच्या काळजीने माझा जीव नुसता खालीवर होतोय. ए सुनंदे, अगं काय सकाळी सकाळी कालवा लावलाय? सकाळ झाली नाही की तुझी टिव 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 सुरू झालीच बघ. अगं कांचन, इरू रातच्याला गेलाय, अजून घरला आला नाही. गेला असेल दोस्तांबर गाव हिंडायला. आणि कुठे जाणार आहे? वहिनी तो रात्री उशिरा आला असेल आणि पाटा लवकर परत गेला असेल कुठेतरी, असं बी झालं असेल. अहो नाही भाऊजी, रातभर मी त्याची वाट बघतीय. अहो रातभर डोळ्याला डोळा नाही माझा. नाहीतर सकाळी सकाळी कामं लागतात म्हणून कुठतरी लपून बसला असेल. कामं झाली की येईल हळूच मग गिळायला. काय र, सकाळी सकाळी कुठं गाव कोळपायला गेला होतास? आणि कधी बी यायचं कधी बी जायचं? हे घर काय तुला धर्मशाळा वाटली काय? कुठं होतास रातभर? रानात होतो. रानात एवढं राहू वाटतंय तर मग तिकडेच राहायचं रे. इथल्या लोकांचा त्रास तरी कमी होईल. आता काय घुम्यागत उभा आहेस? जा पाटे दिशी काम कर. जी. आला मोठा. संपला पिक्चर. इरू, अरे इरू, अरे काय चाललंय तुझं? तुला रानात राहायचं होतं तर तसं मला सांगायचंच का नाही? तुझ्या काळजीने जीव गेलाय माझा. ए आई, तू उगाच काळजी करत बसतीस बर का. आणि असं काय बी बोलत जाऊ नकोस तू. मी आपल्या रानात मस्त मजेत होतो. थांब. नाही रात्री दोस्तांबरोबर दारू बीर पित नव्हतास ना? ए आई, अगं काय बोलतेस तू? अगं दारू पिणं सोड, मी तर दारूला शिवत बी नाही ग. मग काय करू जरा रातभर रानात? वहिनी एवढा दमून आलाय पोरगा, त्याला कशाला प्रश्न विचारून बेजार करताय? त्याला भूक बीक लागली असेल, जरा खायला द्या ना सकाळ सकाळ. बाया विसरलीच बघा या गोंधळात. माझं लेकरू. इरू तू घे आवरून, मी तुझ्यासाठी गरम गरम भाकरी टाकते. हा मामा बघितलं का, माझी आई कसली भारी येते. पोराला भूक लागली म्हणलंय ना, सगळं विसरून गेली. बघा बरं वहिनी, विनाकारण तुम्ही काळजी करत होता. माझं लेकरू तरी